थाने दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। दर्शकों, बच्चू कडू की तरफ से किसान की कर्ज माफी को लेकर अनशन। प्रहार जनशक्ति पार्टी के नेता बच्चू कडू ने एक आंदोलन किया है और साथ ही आप देख सकते हैं कि उन्होंने 17 तरीके की मांगे की है, जहां पर उन्होंने कहा जब तक कि हमारी मांगे पूरी नहीं होगी मैं अनशन नहीं तोड़ूंगा। उन्होंने स्पष्ट किया है कि जब तक कर्ज माफी का फैसला नहीं होता वे अनशन नहीं तोड़ेंगे। सरकार की ओर से मांगों को पूरा न करने पर प्रहार कार्यकर्ता राज्य भर में शोले आंदोलन, हमारे कपड़े ले लो लेकिन कर्ज माफी दो और चूल बंद जैसी विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस आंदोलन को व्यापक समर्थन मिल रहा है, जिसमें राकेश टिकैत, शरद पवार, रोहित पवार, संभाजी राजे, छत्रपति, राजू शेट्टी, मनोज जारंगे पाटिल जैसे कई प्रमुख नेता और विभिन्न सामाजिक कार्यकर्ता आगे बढ़कर आए हैं और उन्होंने हिस्सा लिया। आप जब तक देखते रहे थाने दहशत मीडिया नेटवर्क की ये खास रिपोर्ट। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार नाही। मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे, त्यांचे एक माजी आमदार त्यांचा फोन आला। नमस्कार। राष्ट्रसंतांच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्नत्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे। ते कशासाठी आहे? दिव्यांगाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे। बच्चू भाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमळणारे माणसं आहे, दिव्यांगांसाठी तळमळणारे माणसं आहे। मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहोत, पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा आहे। आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली, कारण यांनी घोषणा केली होती की 7/12 शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन ते पुन्हा आले, पण 7/12 कोरा केला नाही। आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे, बच्चू भाऊची पण मागणी आहे। गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे, पण सरकार जे गेल्याच्या कागदीचं आहे ते काय साधा म्हणजे एखाद्या मंत्र्यासंघाचाही तू नाही काय बसला काय नाही बसण्यासाठी बसल्याचा विषय नाही आहे। एक साधा SDO पाठवला आणि विचारपूस केली, याच्यावर काहीच नाही। त्याची BP वाढली आहे, शुगर वाढलाय, सरकारचं काही घेणं देणं नाही आहे। आमची अशी स्थिती आहे का आता सोयाबीनचे जवळपास आयात कमी केला देणं आता, म्हणजे अजून सोयाबीन वाढणार आहे। पहिले 4,000 सोयाबीन आहे, तुरीची भावाची आहे 6,000 रुपये। स्थिती शेतकऱ्याची असं आहे का म्हणजे कत्तल करणारा एखादा कसाही वस्तू तो परवडला, त्याच्यापेक्षा खतरनाक आहे तडकू मारवले शेतकऱ्याला। तर त्याच्या बच्चूच्या समर्थनार्थ आम्ही उपोषणाने आम्ही या इथं आलो आहे। सरकारनं आपल्यावर फक्त अंगावर कपडे ठेवले आहे, बाकी काहीच नाही आहे, म्हणून आम्ही आता कपडे अंगावर ते देऊन देतो आणि मोकळे होते। आमचे कपडे पाठवा माननीय मुख्यमंत्र्याला, आम्हाला विनंती आमची। तो दर्शकों, ये थी थाने दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट। आवाज आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।